आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण नांदेडमधल्या श्रीयुत आनंद मलये यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आनंद मलये सर गेल्या जवळपास 35 वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल इंजिनियर म्हणून नांदेडमध्ये काम करतायत. त्यांनी खाजगी कामं केलेली आहेत, सरकारी कामं केलेली आहेत आणि या सगळ्या कामांच्या जोरावर प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा हा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आणि एकूणच बांधकाम विषयक काही गप्पा आपण आज आनंद सरांशी मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. यस, थँक्यू. सर, जसं मी म्हणाले की आपण गेल्या 35-37 वर्षांपासून नांदेडमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत आहात. सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी घेतल्यापासून लगेच आपण खरं म्हणजे कामाला सुरुवात केली आहे. पण ही सुरुवात जी तुमची झाली त्या सुरुवातीचं मूळ काय होतं? म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि मुख्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडावं असं का तुम्हाला वाटलं? काय प्रेरणा होती या मागची? हे आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल. मी प्रॉपर खेडेगावचा आहे. मी गडगा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील आहे आणि माझं शिक्षण हे गडग्यामध्ये नाथोबा विद्यालय म्हणून आहे. तिथं 10वीचं शिक्षण घेतल्याच्या नंतर मी नांदेडला पॉलिटेक्निक केलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणून. आणि 1997ला मी इंजिनियर अविनाश डोनगे म्हणून पाटील म्हणून होते इथं, त्यांच्याकडे जॉबला होतो 1997ला. 97 ते 2004 पर्यंत मी त्यांच्याकडे जॉबला होतो. मग 5ला स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. 5 पासून आज तागत मी विविध क्षेत्रामध्ये माझं रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल किंवा गव्हर्नमेंटचे असतील, म्हणजे ह्या साऱ्या प्रोजेक्ट वरती मागील 20-25 वर्षापासून स्वतःची कन्सल्टन्सी काम करतो. खूप छान सर. आधी अनुभव घेतला तुम्ही आणि मग आपल्या स्वतंत्र कामांना सुरुवात केली. जेव्हा तुम्ही अनुभव घेत होता तेव्हा तुमच्यासोबत एक टीम होती काम करायला, तुमचे सिनियर्स होते तुम्हाला सगळं मार्गदर्शन करायला. पण जेव्हा तुम्ही 2005 मध्ये स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली तेव्हा तुमचं पहिलं प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही केलं तेव्हा ते प्रोजेक्ट करत असताना पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव काही असेल तर तो आम्हाला सांगता येईल का? नाही, त्यावेळेस काय होतं की इथं खूप सारे सिव्हिल इंजिनियर लोक होते, कॉम्पिटिशन खूप सारं जास्त होतं. आणि मी आणि आमचे 2 मित्र होते, नितीन राचलवार आणि मी, असं आम्ही दोघं मिळून कन्सल्टन्सी सुरू केली. तर 2005ला जेव्हा सुरू केली, एक 30x40चे किंवा 30x30चे असे जे रेसिडेन्शियल घर आहेत, सुरुवातीला छोटे छोटे घर आम्ही काम करायचो आणि वेळ भरपूर असल्यामुळं आपण तिथं साईडवर खूप वेळ द्यायचो आम्ही. आणि तिथं वेळ दिल्यामुळं काय व्हायचं की काय काम व्हायला लागलं आणि कसं काम करायला पाहिजे हे पुन्हा पुन्हा लक्षात येत होतं. आणि तिथून मग पुढे मग आपल्याकडे मुलं, आपण BE-CIVIL आहेत, आता आर्किटेक्ट म्हणून 2-3 मुलं आहेत माझ्याकडे कामाला, BE-CIVILचे आहेत. असे मग नंतर पुन्हा वाढत गेले हे सर. म्हणजे एकाला एक माणसं जोडत तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा वाढवला आणि अर्थातच लोकांचे स्वप्न सुद्धा पूर्ण करण्याचं काम तुम्ही सुरू ठेवलं. सर, जेव्हा आपण एक सिव्हिल इंजिनियर म्हणून घराचं काम करत असतो किंवा कुठलंही बांधकाम करत असतो तेव्हा इंजिनियरचा संपर्क हा सगळ्यात जास्त येतो तो कामगारांशी. कामगार कुशल असतील तर काम सोपं होतं, पण अकुशल असेल तर थोडंसं अवघड होतं. तर अकुशल कामगारांसोबत काम करणं धोकादायक कितपत आहे याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. नाही, आता त्याच्यामध्ये काय, अकुशल जे काम आहेत ते पण खूप महत्वाचे काम आहेत. जसं की आता वीट चढवणे किंवा रेती चढवणे हे असेल तर कुशल कामगार काम करतो. तर त्यांना काम समजून सांगणे, तुला खालून वीट वर आणायची आहे किंवा रेती खालून वर आणायचे आहेत, हे अकुशल मध्ये येतात लोक. आणि कुशल कामगार जे मिस्त्री आहेत ते लाईन दोरी लावणे किंवा गुंडू लावणे, बांधकाम करणे, कॉन्क्रिटिंग करणे, कॉन्क्रीट मध्ये पाणी किती राहायला पाहिजे, वीट बांधकाम करत असताना, कॉन्क्रीट मिक्स करत असताना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती राहायला पाहिजे, हे आपण जेव्हा स्वतः तिथं उभा टाकून करतो त्यावेळेस अकुशलला सांगत असताना
कुशलला पण ते लाईन दोरी लावा रे, गुंडू लावा रे, ह्या साऱ्या गोष्टी येतातच. त्याच्यासाठी कुशल अकुशल ह्यांना सांभाळून घेत पुढे जाणे, त्यालाच सिव्हिल इंजिनियर म्हणतात. खरंच आहे. येस, हाताखालच्या कामगारांकडनं योग्य प्रकारे काम करून घेणं, ही येस, एका सिव्हिल इंजिनिअरची खरं म्हणजे खासियत असते. येस, येस. तर माझं घर व्हावं हे माझं स्वप्न आहे. पण कधी-कधी काय असतं, की माझ्याकडे पैसा कमी असतो आणि माझ्या अपेक्षा मात्र खूप जास्त असतात, की असं माझं घर झालं पाहिजे, तसं माझं घर झालं पाहिजे. मग अशा वेळेस एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून क्लायंटचं बजेट सांभाळणं, त्याच्या मनासारखं घर करून देणं आणि आपला कामाचा दर्जा किंवा गुणवत्ता सुद्धा सांभाळणं. मग हे सगळ्या गोष्टींचं कशी काय जोडजमाव तुम्ही करता? म्हणजे बजेट आणि गुणवत्ता याच्याकडे कसं तुम्ही लक्ष देता? इंजिनियर म्हणल्याचं ईचे पहिले ई जे आहे इकॉनॉमिक, ही इथून सुरुवात होते. हं. म्हणजे तुम्ही जेव्हा मालक आमच्याकडे येतो एखादा क्लायंट, तर त्याला ई पासूनच सुरुवात होते, इकॉनॉमिक पासून सुरुवात होते. आणि नांदेड शहर हे फार काय म्हणजे मेट्रो सिटी नाही, काही नाही. ग्रामीण भागातले शिक्षक लोक इथं आलेले असतील किंवा त्यांचे जे छोटे घर आहेत, तर ते त्यांनी त्यांचं बजेट ठरवलेलं असते आणि त्या बजेटमध्ये आपल्याला काम करून देणे, हा एकच मुद्दा असतो त्याच्यामध्ये. खरं आहे. म्हणजे लोकांच्या बजेटमध्ये चांगलं काम करून देण्याचा प्रयत्न तुम्ही येस. सातत्याने करत आहात. सर, आपण सुरुवातीला बोलत असताना असंही आपलं बोलणं झालं, की आपण काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सची पण कामं केलेली आहेत. तर हो. ही कामं कोणती आहेत आणि त्याची आम्हाला थोडीशी माहिती आज या मुलाखतीच्या निमित्ताने तुम्ही द्यावी. बरं, बरं. मी काय झालं, की नांदेडमध्ये सर्वात माझी इच्छा होती, की आपण रेसिडेन्शियल घरच करावं असं माझं होतं. पण त्याच्यानंतर काय झालं, की ही कन्सल्टन्सी करत असताना गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट जे आहेत, आता नांदेडला यशवंत कॉलेजला मल्टीपर्पज कल्चरल हॉल म्हणून आहे. हं. तो एक हॉल आपण अविनाश भावसार म्हणून धुळ्याचे आर्किटेक्ट होते. त्यांच्या अंडरमध्ये आपण तो केलेला आहे. त्याच्यानंतर नांदेडचं जे स्टेडियमचं सुरुवातीचं अर्धन माउंट असेल किंवा रनिंग ट्रॅक असेल तिथले गव्हर्नमेंटचे कामं, हे सर्व आपण तिथं गव्हर्नमेंटचे म्हणजे आपल्याला आठवणीत राहतील असे मोठे कामं केलेले आहेत आपण तिथं. बरं सर. सर, हे सगळे कामं करत असताना असा एखादा प्रोजेक्ट असेल, की जिथे तुम्हाला काही अडचण आली आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम केलं आणि तो प्रोजेक्ट सक्सेसफुल केला, अशी काही आठवण आहे का? आहे. एक महात्मा बसवेश्वर पुतळा म्हणून आहे. गव्हर्नमेंटचाच आहे, महापालिकेचा आहे तो. हं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या, पण त्याच्यात पुढे आपण थोडं सामाजिक काम करत असताना, त्याच्यात अडचणी असताना पण आपण एक पुढे सोल्युशन देऊन पुढे काम केले त्याच्यामध्ये. आणि सर, असा एखादा प्रोजेक्ट आम्हाला ऐकायला आवडेल, की जो तुमच्यासाठी आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. असा येस, कुठला येस. प्रोजेक्ट आहे? त्याच्यामध्ये मल्टीपर्पज कल्चरल हॉल म्हणून आहे, यशवंत कॉलेजच्या ग्राउंड वरती. तो इंडोर हॉल आहे. तो हं. 25 मीटर बाय 40 मीटरचा इंडोर हॉल आहे, ज्यामध्ये तुमच्या सर्व स्पोर्ट्सशी रिलेटेड सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत. ते एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर बजाज गॅलेक्सी म्हणून आहे. असे आहेत मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, जे आपल्याला म्हणजे बघितल्याच्या नंतर आपल्याला वाटते, की बाबा ठीक आहे, हे प्रोजेक्ट आपले आहेत. बिलकुल नाव आहेत. आता कोटगिरेचा एक प्रोजेक्ट आहे आनंदनगरला, मोठे प्रोजेक्ट, आणि जे आयकॉनिकच आहेत ते बिलकुल. खूप छान सर. कारण इतक्या वर्षांचा तुमचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आयकॉनिक प्रोजेक्टची संख्या तुमची नक्कीच अधिक येस. असणार आहे. सर, तुम्ही नांदेड जिल्ह्यातले आहात, मूळ ग्रामीण भागातून आलेला आहात. पण नांदेड जिल्ह्याला आणि या सगळ्याच परिसराला तुम्ही पहिल्यापासून बघता. या हो. जिल्ह्याचा विकास अधिक अजून चांगला व्हावा, असं जर आपल्याला काही वाटत असेल किंवा या नांदेड जिल्ह्याच्या विकासाबद्दल आपलं काही व्हिजन असेल, तर त्याबद्दलची मतं आपण आम्हाला सांगावीत. नांदेडला जर समजा आपल्याला जर सर्वात म्हणजे चांगलं शहर जर डेव्हलप करायचं असेल, तर इथं बाहेरचे प्रोजेक्ट येणं, MIDC सुधारणं, हे एक सर्वात मोठा वीक पॉइंट आहे नांदेडचा, की नांदेडमध्ये MIDC सक्सेस नाही. जर MIDC आली असती आणि मोठे प्रोजेक्ट आले असते, तर 100% नांदेडचा कायापालट झाला असता. हा एक मुद्दा. आणि नांदेड मधले अरुंद रस्ते जे आहेत, ते फार मोठी समस्या आहे नांदेडची. हे दोन गोष्टी मला असं म्हणजे प्रकर्षानं जाणवतात, की
मी स्वतः काही जर असतो तर 100% हे अरुंद रस्ते जे आहेत ते मोठे रुंदीकरण केले असते आणि नांदेडला MIDC किंवा जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत ते आणून सामान्य ग्रामीण भागातले जे लेकरं आहेत तर त्यांना कामाला लावता आलं असतं आपल्याला. म्हणजे नांदेडमध्ये MIDC आली आणि रस्त्यांचं रुंदीकरण झालं तर विकासाला चालना मिळू शकते किंवा गती मिळू 100. शकते असं तुम्हाला वाटतं. पण मग हे सगळं होण्यासाठी प्रशासनाने काय केलं पाहिजे, काय पावलं उचलली पाहिजेत? प्रशासन म्हणण्यापेक्षा इथली जे राजकीय लोक आहेत तर त्यांनी जर पुढाकार घेतला तर ह्या गोष्टी 100% पूर्ण होतील. नक्कीच सर. येस. आम्हाला खात्री आहे, आशा आहे की कुठेतरी काहीतरी नक्कीच नांदेडला चांगलं मिळू शकेल. येस. हे सगळं चांगलं मिळत असताना किंवा या सगळ्या गोष्टी होत असताना आपला हा सगळा जो अनुभव आहे, या अनुभवाच्या जोरावर, या अनुभवाच्या सोबतीने जे नवीन आता इंजिनियर आपल्याकडे येतायत, की ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ही साईड निवडलेली आहे आणि त्यांना त्याच्यात करियर करायचं आहे. अशा सगळ्या नवीन तरुण इंजिनियर्सना आपण आपला अनुभवाचा सल्ला काय द्याल? अनुभवाचा सल्ला म्हणण्यापेक्षा ते आता आजकालची पिढी तर इतकी पुढीची आहे, त्यांनी थेरॉटिकली खूप स्ट्रॉंग आहेत, आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. पण अनुभव साईडवर जाऊन तुम्ही जोपर्यंत साईडवरचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला थेरॉटिकली काही कळणार नाही. त्याच्यासाठी साईटवर जाऊन प्रॅक्टिकली काय आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे. हा एक सल्ला राहील. आणि आता AI ची दुनिया निघालेली आहे, त्यामुळं प्रत्येकाला इथं काय 2 मिनिटात गुगलवर सर्व भेटायला लागलं. पण तुम्ही साईटवर स्वतः जोपर्यंत अनुभव घेणार नाही तोपर्यंत पुढचे पाऊल टाकणं चुकीचं राहील असं मला वाटतं. खरंच आहे. आनंद सर जे सांगतायत ते अगदीच खरं आहे. सर, अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे, कारण अनुभव माणसाला शहाणपण शिकवत असतं आणि तुम्ही जो येस. हा सल्ला दिलात अनुभवाचा, तो सल्ला अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येक वेळेस आपण आपल्या साईटवर जाऊन बघणं हे देखील येस. तेवढंच महत्वाचं आहे. सर, याच अनुभवाच्या जोरावर मला असं वाटतं, की आपण एवढं यश आतापर्यंत मिळवू शकलेलं आहात. आज आपण या बिल्ड आयकॉनच्या उपक्रमामध्ये सहभागी झालात. आपले सगळे अनुभव आमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेत. आपले मनापासून आभार आहेत आणि आपले जे स्वप्नातले प्रोजेक्ट्स आहेत किंवा भविष्यातले जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत, ते अधिक यशस्वी होत ही आमची बिल्ड आयकॉन आणि आयकॉन स्टील्सच्या वतीने शुभेच्छा आपल्याला नक्की आहेत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.